ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि मोहोळ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अंकोली येथील एका शेतातील गायीच्या गोठ्यात लपवलेला तब्बल 20,19,250 रुपयांचा गांजा जप्त केला आहे। या प्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित भैरवनाथ भोसले याला रंगेहात पकडले। पंढरपूर आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते। दरम्यान पोलीस हवालदार विजयकुमार भरले यांना गोपनीय बातमीदाराकडून अंकोलीतील गांजाबद्दल माहिती मिळाली होती। अंकोली गावच्या हद्दीतील एका शेतातील गोठ्यात मोठ्या प्रमाणावर गांजा लपवून ठेवण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील, मोहोळचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या पथकाने अंकोलीतील त्या शेतातील गोठ्यावर छापा टाकला। गोठ्याची झडती घेतली असता तिथे प्लास्टिकच्या 2 पोत्यात भरलेला ओला व सुका गांजा मिळून आला। पोलिसांनी 40 किलो 385 ग्रॅम गांजा जप्त केला। त्यावरून भैरवनाथ भोसले विरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, वरिष्ठ पोलीस संजय जगताप, पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील यांच्या नेतृत्वातील पथकाने पार पाडली।